अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि माझे मी दोन शब्द या ठिकाणी सादर करतो. अरे आले किती गेले किती उडून गेले भराभरा, अरे आले किती गेले किती उडून गेले भराभरा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा झाला, माझ्या भीमाचा झाला. ज्याच्यामुळे लाखोगारांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगायचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. त्यांनी संविधान रूपी संस्थेचा अधिकार दिला. सूर्याप्रमाणे तेजस्वी नव्हे, चंद्राप्रमाणे शीतल, चार जणांची परीक्षा व चांद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा मानाचा आज मी आपल्या समोर ज्ञानाची इत्यादी सूर्य दिन दलितांचे कैवारी शिका संघटित आणि संघर्ष असं सर्वांना दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा मी आपल्या त्याची यशोगाथा मी सांगण्यास उभा आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले, तर त्यांचे पुढील शिक्षण परदेशातून घेतले. वाटा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. भारतीय राज्यघटना भारतात येऊन लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया घातला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, नव्या या युगातला नवा सूर्य पाहिजे, नवा सूर्य पाहिजे. दलितांची तलवार होऊन गेले, अन्याय प्रहार होऊन गेले, दलितांची तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. अरे जाता जाता एकच सांगतो की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता, त्यांचा इरादा एक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर सारे जगात एक होता, सारे जगात एक होता. जय भीम जय